अकरा मारुतीच्या दिंडीचं नियोजन आमच्या घरी होतं. कोणती मोठी संत नाही ना कुठली प्रसिद्ध व्यक्ती, पण तिच्या भक्तीमध्ये असलेला संयम आणि श्रद्धा तिला खरी गुरुमावली बनवते. तिच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या, पण ती म्हणते दत्त माझ्या सोबत होता म्हणून मी खचले नाही. मला वडापाव खायला 10 रुपये नव्हते. लहानपणापासून आईला पाहत दत्त सेवेचा संस्कार मुलाच्या मनामध्ये खोलवर रुजला. म्हणून आई म्हणते दत्तगुरूंनी दिलेला हा प्रसाद रूप आशीर्वाद आहे. तर चला मग जाणून घेऊया मित्रांनो हा चापळ दत्त मंदिर भाग 2 चा प्रवास तुमच्या आवडत्या एटीएम ब्लॉग या चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो आता आपण सडावागापूर या ठिकाणी आता चापळमध्ये जाणार आहे. तर चापळमधील हे दत्त मंदिर आणि त्या ठिकाणची जी गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मग आता माझ्यासोबत तुम्ही चापळमध्ये. तर हे मंदिर आहे जे हायस्कूल आहे चापळचं. त्या चापळच्या हायस्कूलच्या समोरच हे मंदिर आहे. तर नमस्कार ताई. नमस्कार. मला नाव सांगा की तुमचं पहिलं. माझं नाव सौ रुपाली जगन्नाथ पवार. जसं तुम्ही ह्या भक्ती मार्गामध्ये गेलेला आहे तर असा एक उदा प्रसंग आहे का की तो तुम्हाला लोकांना सांगूसा वाटतो. माझी आई गेल्या वर्षी दत्त जयंतीच्या 4 दिवस अगोदर. तर मित्रांनो पाहिलं का तुम्ही ह्या भक्ती मार्गातून असंख्य असे आपल्याला अनुभव अनुभवायला मिळत आहेत.